स्पेशली मुलींना एक भीती असते मनात, की आपण जर एकटं इथे एंटर करतोय तर आपण सेफ आहोत का? सेफ्टीची हे इतकं क्लिअरली बोललं जात नाही. पण आपण सेफ आहोत का ही भीती असते. तर तुम्ही जर स्ट्रॉंग आहात तर तुम्ही सेफ आहात. तुम्ही जर स्ट्रॉंग आहात तर वाईट गोष्टी किंवा वाईट लोकं किंवा आपलं आता ऍक्च्युली जग खूप मोठं झालंय. इतक्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, इतकं सगळं कॉम्पिटिशन आहे की ह्याच्यामध्ये फसलं जाणं हे खूप इझी आहे. नमस्कार, मी मेघा शिंदे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझी नॉट सो स्ट्रगलवाली बट स्टिल स्ट्रगलवाली स्टोरी. प्रत्येक स्टोरीमध्ये स्ट्रगल असावंच असं नेसेसरी नाहीये. मला वाटत नाही की प्रत्येक स्टोरीमध्ये एकतर फायनान्शियल स्ट्रगल असावं किंवा पॅरेंट्सचं स्ट्रगल असावं. कधी कधी काही गोष्टींमध्ये, काही जर्नीजमध्ये मी असं म्हणेल, आपण फ्लो सोबत गेलेलं पण खूप छान होतं आपल्यासाठी. सो तशीच माझी जर्नी पण सुरू झालेली. मला ऍक्च्युली माझं स्कूलिंग वगैरे सगळं मुंबईमध्ये झालेलं आणि तिथलं कल्चर खूप ओपन आहे, जिथे कला क्षेत्राला खूप वाव मिळतो, डान्ससाठी, ऍक्टिंगसाठी खूप वाव मिळतो. ज्या स्कूलमध्ये मी गेली तिथेही असंच सगळं होतं. मला ते सगळं खूप आवडायचं, पण एक ते एज असतं स्पेसिफिक 5th 10th पर्यंतचं वगैरे. त्या पिरियडमध्ये आई वडिलांना असं वाटत नाही की आपण त्या क्षेत्रात जावं. सो माझ्या आई वडिलांनी मला ऑफकोर्स खूप सपोर्ट केला, पण त्या ऍक्च्युअल एखाद्या गोष्टीसाठी. सो त्यांना असं हवं होतं की मी अभ्यास करावा. आय रिमेंबर टाइम जेव्हा एक डान्स क्लास मला जॉईन करायचा होता आणि तिथे 150 रुपीज फी होती. तर पप्पा मला म्हणते की इथे 150 रुपीज घालवण्यापेक्षा मी तुला चांगला ड्रेस घेऊन देतो. तर त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स बिलकुल नव्हतं. सो कधी कधी असं होतं की आपल्या लाईफमध्ये आपण जे करत असतो किंवा जे आपल्याला करायचं असतं त्याचं इम्पॉर्टन्स आपल्या पॅरेंट्सना कळत नाही. पण ते आपल्यालाही त्या पिरियडमध्ये कळणं इज नॉट नेसेसरी. तिथून जसं मी पुढे जात होती, आफ्टर 12th वगैरे मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं की डू समथिंग ज्याच्यामध्ये तू काहीतरी करू शकतेस, काहीतरी अचीव्ह करू शकतेस. आणि त्या पिरियडमध्ये टू बी ऑनेस्ट ऍक्टिंगच्या करिअरचा माझ्या डोक्यात विचारही आला नाही, कारण ऍक्टिंगमध्ये करिअर होऊ शकतं हा थॉटच आपल्या सोसायटीमध्ये कुठे नसतो. सो मी टुरिझम जॉईन केलं. मी गरवारे इन्स्टिट्यूटमधून टुरिझमचा कोर्स केला आणि जेव्हा मी तिथे कोर्स करत होती त्याच पिरियडमध्ये मला कॅम्पस इंटरव्ह्यूज मधून एक खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाली. वीणा वर्ल्ड म्हणून ऑर्गनायझेशन आहे, ज्यांच्यासोबत मी ॲज अ टूर मॅनेजर जॉईन झाली आणि मी ट्रॅव्हल करायला लागली. मग जशी जशी मी ट्रॅव्हल करायला लागली, एक ते नेचर होतं आर्टिस्टवालं नेचर, आउटस्पोकन वालं नेचर, खूप फ्रेंडली वालं नेचर. त्याच्यामुळे टुरिझम मध्ये खूप छान चालू होतं. पण तरीही आपल्याला कुठेतरी एक खंत राहते की आपण खूप खुलून वागू शकत नाहीये, खुलून बोलू शकत नाहीये, पण स्टील सगळं छान चाललंय असं होतं. त्यानंतर एक 2 ते 3 वर्ष मी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काम केलं. मी भरपूर फिरली वगैरे आणि त्यानंतर थँक्स टू कोविड, आपण कोविडला थँक्स म्हणायला नको, खूप वाईट केलंय त्याने, बट स्टील त्या पिरियडमध्ये असं झालं की टुरिझम पूर्णपणे बंद होतं. आणि तो पिरियड माझ्या लाईफचा खूप थोडा मेंटल प्रेशरवाला पिरियड गेला, ज्या ह्याच्यामध्ये मी असं ट्राय करू शकत होती की ठीक आहे मी वेट करते, 1 वर्ष 2 वर्ष मी वेट करते, माझा जॉब परत सुरू होईल, टुरिझम पुन्हा सुरू होईल. पण आहे ना, मला असं वाटतं की आर्टिस्ट लोकांमध्ये ना एक ती नेहमी अशी एक चळ असते की नाही नाही शांत नाही बसू शकत, काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. सोशल मीडिया त्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त जे चालत होतं, सोशल मीडियाच्या थ्रू मी मॉडेलिंग मध्ये एंटर केलं आणि जसं मी मॉडेलिंग मध्ये एंटर केलं तसं माझ्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन होत गेल्या. त्या पिरियडमध्ये मला असं रिअलाइज नाही झालं, पण एक मुवमेंट नंतर हळूहळू जसं मी त्या अपॉर्च्युनिटीज घेत गेली आणि त्यावरती मी काम करत गेली, मला हे रिअलाइज झालं की आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज सतत येत असतात. कोणत्या ना कोणत्या वेने आपण जे आहोत किंवा आपल्याला जे करायचंय त्या आपण अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येतच असतात. आपल्याला फक्त त्या संधीचं सोनं करणं जे म्हणतात ते करायचं असतं. सो मी ओव्हरऑल तेच केलं. मॉडेलिंगमध्ये मी 100% दिलं. त्यानंतर मी आर्ट प्लॅनेट ऍक्टिंग अकॅडमी त्यांच्याशी जोडली गेली. एका थिएटरच्या माध्यमात मी त्यांच्यासोबत थिएटरचे प्रयोग करत होती आणि त्याच दरम्यान त्यांच्याकडे एक मूवी शूट होणार होती, ढिशक्याव म्हणून. सो त्यांनी अशी ऑफर केली की ह्याच मूवीमध्ये तू लीड करशील का. सो जेव्हा मी त्या मार्गावर चालायला लागली तेव्हा त्या अपॉर्च्युनिटीज येत गेल्या. कुठेतरी मला अशी भीती वाटली की मी करू शकते का, मी तर टुरिझम मधली आहे किंवा मला त्या गोष्टीतलं जास्त नॉलेज आहे. सो जगाने डाऊट घेण्यापेक्षा जास्त मीच खूप स्वतःवरती त्या पिरियडमध्ये डाऊट घेतलेला. पण ठीक आहे, तरी अपॉर्च्युनिटी कधीच नाही सोडायची असा एक प्रकार असतो. सो तेच मी केलं आणि मी ह्या अपॉर्च्युनिटीला घेतलं व्यवस्थित. मी त्याच्यावरती खूप सारं काम केलं. प्रीतम सरांनी वगैरे खूप काम करून घेतलं माझ्याकडून आणि त्यानंतर पुढे जाऊन हा मूवी शूट झाला. सो ऍक्टिंग करणं हे कधीच माझ्या ध्यानीमनी नव्हतं, पण ते झालं आणि आता मला कळतंय की ओके मला तेच करायचं होतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की मेन फोकस हा मला कधी माहीतच नव्हता. मी नेहमी फ्लो सोबत जात होती. मी फक्त जे करत होती ते मी प्रामाणिकपणे करत होती, इतकं मला माहित होतं की जर मी टुरिझम करते तर मी प्रामाणिकपणे करणार. मी लहानपणी मी एनसीसी कॅडेट होती. 8 to 11 पर्यंत मी एनसीसी कॅडेट होती. मी बॉम्बे बीची बेस्ट कॅडेट होती.
मी राजपथवरती परेड कमांडर होती. दिल्लीला जे आपली राजपथवरती परेड होते तिथे मी परेड कमांडर होती. त्यानंतर मी स्पोर्ट्समध्ये होती. मी नॅशनल लेव्हल नेटबॉल प्लेअर आहे. मी रेफरी आहे. पण ती प्रत्येक गोष्ट मी तितक्याच मनाने केली. सो मला मी असं म्हणत नाही की ऍक्टिंगमध्ये माझा फोकस होता. ह्या प्रत्येक गोष्टीकडे माझा फोकस होता. फक्त इतकंच की आता जेव्हा मी ऍक्टिंग करते तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश आहे. ते करताना मी खूप जास्त एन्जॉय करते ती प्रोसेस. पुढे माझं ड्रीम असंच राहील की जर आता मला एखादी अशी गोष्ट मिळाली आहे ज्यात मी खुश आहे, तर जर मी बाकी गोष्टींमध्ये 100% दिलं तर इथे मी 200% द्यावं. इथे मी पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं. आलेली प्रत्येक संधी आणि प्रत्येक गोष्ट मी मनापासून करावी आणि ह्या फील्डमध्ये मी ग्रो होत राहावं. माझे टुरिझम मधलं जे करिअर आहे ते ऑफकोर्स मी ते सोबत ठेवणारच आहे, कारण माझ्या आई वडिलांना हवं होतं की ते मी करावं. आणि असं काही नसतं की आपलं नेहमी एकच करिअर असू शकतं, असं बिलकुल नसतं. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये मी काम करते सगळ्यात आधी मला त्यांनी पुश केलं की नाही तू हे कर, हे जर तुझ्यासाठी चांगलं तर हे आमच्यासाठी पण चांगलं आहे. सो वीणाताईंनी खूप मला पुश केलं आणि माझ्या सगळ्या ऑर्गनायझेशन मधल्या फ्रेंड्सनी, इव्हन आता ऍक्ट प्लॅनेट ज्यांच्यासोबत मी हा मूवी करते तेही मला खूप सपोर्ट करतात. इट्स ओके, जेव्हा तुझ्या टूर्स असतील तू टूर्स करू शकते. सो तुम्ही जर तुमच्या कामामध्ये बेस्ट आहात तर तुम्ही एकत्र 2 फील्डमध्ये करिअर खूप व्यवस्थित करू शकता. फक्त तुमचा फोकस आणि तुम्ही तितके स्टेबल हवेत मेंटली. नवीन जेव्हा तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जाता, स्पेशली मुलींना एक भीती असते मनात की आपण जर एकटं इथे एंटर करतोय तर आपण सेफ आहोत का, सेफ्टीची हे इतकं क्लिअरली बोललं जात नाही, पण आपण सेफ आहोत का ही भीती असते. तर तुम्ही जर स्ट्रॉंग आहात तर तुम्ही सेफ आहात. तुम्ही जर स्ट्रॉंग आहात तर वाईट गोष्टी किंवा वाईट लोक किंवा आपलं आता ऍक्च्युली जग खूप मोठं झालंय. इतक्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, इतकं सगळं कॉम्पिटिशन आहे की ह्याच्यामध्ये फसलं जाणं हे खूप इझी आहे. पण जर तुम्ही स्ट्रॉंग आहात तर तुमच्याकडे मेंटल स्टेबिलिटीने तुम्ही नेहमी योग्य लोकांना चूज करणार आणि तुम्ही त्यांच्याच सोबत पुढे जाणार. तुम्ही तुम्हाला असं सांगेल की कोणत्याही फील्डमध्ये किंवा स्पेशली ऍक्टिंग फील्डमध्ये एंटर करताना आधी तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हा आणि मगच तुम्ही जा, सो दॅट तुम्ही प्रॉपर चॉईसेस करू शकता. सिनेमा जेव्हा येत होता, हा प्रोसेसमध्ये होता, तेव्हा मी ऍक्ट प्लॅनेटमध्येच होती. मी इथेच माझे वर्कशॉप्स वगैरे चालू होते आणि त्या दरम्यान मी पाहत होती की ह्या सिनेमाची प्रोसेस चालू आहे, ह्याचं प्री प्रोडक्शन वगैरे चालू आहे. आणि मला कधी असं वाटलंही नाही की इथून मला ही ऑफर येईल. मला फक्त इतकं होतं की यार सिनेमा बनतोय माझ्या समोर. ती सिनेमाची जी बॅकग्राऊंडची प्रोसेस असते ती मी पहिल्यांदा पाहत होते आणि एक दिवस अचानक मला ह्यांचे LPG आहे त्यांनी इन्फॉर्म केलं की ह्या रोलसाठी तू ऑडिशन दे, तू सिलेक्ट होऊ शकतेस वगैरे. सो ऑफकोर्स मी खुश झाली, पण मला डाऊटफुल पण होतं थोडं की मी करू शकते का. पण मग मी ऑडिशन दिलं आणि ते सरांना आवडलं, टीमला आवडलं आणि मग त्यांनी मला शॉर्टलिस्ट केलं ह्याच्यासाठी. त्यानंतर ऑफकोर्स वर्कशॉप घेतले गेले टेक्निकल नॉलेजसाठी, कारण टेक्निकल कोणत्याही गोष्टीसाठी अभ्यास खूप गरजेचा आहे. डॉक्टर ऍक्टिंग करू शकत नाही, ऍक्टर ऑपरेशन करू शकत नाही. सो अभ्यास खूप गरजेचा आहे. सो तो अभ्यास करावाच लागला मला. वर्कशॉप्स घ्यावे लागले, टेक्निकल गोष्टींचं नॉलेज घ्यावं लागलं आणि त्यानंतरची प्रोसेस तर अगदी स्मूथ होती. इतकी सुंदर टीम आहे की अगदी रोज करण्याची जी गोष्ट असते तशा प्रकारे हा मूवी शूट झाला. सो खूप छान एक्सपिरियन्स होता ह्याचा. सो डिशक्या हा फिल्म 10 फेब्रुवारीला घेऊन येते ऍक्ट प्लॅनेटची टीम तुमच्यासाठी. हा मूवी मला असं वाटतं की मराठी किंवा कोणत्याही मनोरंजन क्षेत्रात 3 जॉनर नेहमी खूप चालतात. एक तर प्रेमाची हाईट, दुसरं डार्क जॉनरची हाईट, जो हॉरर वगैरे हे सगळे असतात, थ्रिलर वगैरे ह्याची हाईट, आणि तिसरं कॉमेडीची हाईट. प्रेमाची हाईट वेड, आता ते वेडच लावतायत. डार्क जॉनरची हाईट वाळवी, नक्की पहा, खूप अप्रतिम सिनेमा आहे. आणि कॉमेडीची हाईट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय ढिशक्या. सो ह्या 3 गोष्टींची मनोरंजन क्षेत्रात जी लोकांना गरज होती आफ्टर कोविड, त्या 3 गोष्टी आता तुमच्यासमोर आम्ही मांडल्या. तर त्याला प्लीज खूप सारा प्रतिसाद द्या. मराठी सिनेमासृष्टीला मराठी प्रेक्षकांची गरज आहे. आणि दुसरं, आम्ही ते बनवतोय जे तुम्हाला हवंय, ते नाही जे आम्हाला बनवायचंय. सो मला असं वाटतं की हा मूवी तुम्ही जर थिएटरमध्ये जाऊन पाहिला तर तुम्ही खूप खूप एन्जॉय कराल. सो प्लीज 10 फेब्रुवारीला डिशक्या. लायन सोचवरती इतकी मोठी सोच ठेवणारा चॅनल जो तुमच्यापर्यंत प्रत्येक स्टोरी पोहोचवतो, त्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.